150 रुपीजला आहे ना आपल्याला हे दुपट्टे बघायला मिळतात। तर हा बोलतोय इकडे तिकडनं तुम्हाला त्याचा, आणि असे नेकलेस पण बघू शकता तुम्ही, खूप युनिक नेकलेस केक बनवलेला आहे सेलिब्रेशनचा। हा बघा, क्लिअर समजतं की हे ओरिजिनल फ्लॉवर्स आपल्याला बघायला मिळतात। हॅरी पॉटर मधले ना हॉगवर्ट्सची ही कॅप आपल्याला त्या सगळ्या 600 रुपीजच्या आपल्याला इकडे ही आपल्याला पेंटिंग बघायला मिळते। त्याचसोबत ही पण बघू शकता 1600 याची प्राइस आहे। हे पान तुम्ही बघू शकता 15,000चं, खूप हे नऊवारी साडी घातलेली पण आहे आपल्याला बघायला मिळते, खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर लहान मुलांची तुटलेली खेळणी शंकराजी आहे बघा, आपले मुंबई पोलीस आपल्याला इकडे। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण ना CST ला आलोय, आणि CST चा फेमस एक्झिबिशन म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिवल। हे आर्ट फेस्टिवल चालू झालेलं आहे 25 जानेवारीला, आणि याची शेवटची तारीख आहे 2 फेब्रुवारी। आणि ह्या आर्ट फेस्टिवलला ना 25 वर्ष झालेली आहे, त्यामुळे हे 25 इयर सेलिब्रेशन इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि तसंच इकडे आपल्याला खूप सारे ना आर्ट पीसेस, त्यानंतर खूप सारे स्टॉल वगैरे पण बघायला मिळणार आहे। तर आजचा फर्स्ट डे 25 जानेवारीला हे चालू झालं आहे, आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय। ते खूप गर्दी आहे, त्यामुळे आज जास्त स्टॉल कव्हर नाही करता येणार, पण तुम्हाला मी नक्की सगळं दाखवतो की तुम्हाला या आर्ट फेस्टिवल मध्ये काय काय बघायला मिळेल ते। तर बघा इकडे ना रोडला लागूनच आपल्याला हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघायला मिळतं। आणि इकडे आल्याच्या नंतर आहेत ना तुम्ही हे जे बघतायत ना इथे असे QR कोड ठेवलेले आहेत, आणि हे ना काळा घोडा जे रजिस्टर करण्यासाठी हे QR कोड आहे, इकडे रजिस्टर केल्यानंतर आपल्याला इकडे एंट्री मिळते। फ्री मध्ये रजिस्टर्ड होतं, फक्त रजिस्टर करायचं असतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे फ्री मध्ये एंट्री मिळते। आणि आतमध्ये आल्याच तुम्ही बघू शकता या बाजूला इकडे आपल्याला हा काला घोडा बघायला मिळतो, आणि ह्याचंच इकडे फेस्टिवल चालू असतं, काला घोडा आर्ट फेस्टिवल। आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही हा एक बघा, असे खूप सारे आहेत ना आपल्याला आर्ट पीसेस इकडे बघायला मिळणार आहेत। हे बघा इकडे हे असं आहे ना घोड्यांचं असं आर्ट पीस बनवलेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्या बाजूला तिकडे एक घोड्याचं बनवलेलं आहे आर्ट पीस, आणि ह्या बाजूला आहे ना इकडे हे तुम्ही बघू शकता, इकडे आहे ना ही अँबॅसेडर ठेवलेली आहे। हे बघा काला घोडा आर्ट फेस्टिवल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दादांचा वाढदिवस आहे त्यासाठी तुम्हाला इकडे हा 25 इयर्सचा ना त्यांनी केक बनवलेला आहे सेलिब्रेशनचा। हा बघा किती मोठा केक आहे। तर बघा इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर हा आपल्याला काला घोडा आर्ट फेस्टिवलचा गेट बघायला मिळतो। तो पण आहे ना पूर्णपणे ना या बॉटल्स पासून, हॉट वॉटरच्या बॉटल पासून बनवलेला आपल्याला बघायला मिळतो। आतमध्ये आल्यानंतर आहे ना हा पहिलाच तुम्ही स्टॉल बघताय, द प्लेटेड प्रोजेक्ट महाराष्ट्र आहे बघा। इकडे तुम्ही या प्लेट्स वरती आहे ना त्यांनी खूप मस्त मस्त असं पेंट केलेलं आपल्याला बघायला मिळतं, आणि विथ प्राइस आहे बघा 800 रुपीज आहे। त्यानंतर हे 1800 रुपयाचं आहे, आणि हे पूर्ण पेंटिंग केलेलं आहे ह्याच्यावरती प्लेट वरती। खूप सुंदर आर्ट आपल्याला बघायला मिळतंय बघा। हे बघा ही आहे ना ही 800 रुपीजची फ्रेम आहे, त्यानंतर ही 800 वाली आहे। असे खूप सारे आहे ना तुम्ही हे बघा, हे 900 वाला आहे। खूप मस्त मस्त हे वॉल आर्ट आपण इकडे बघतोय, आणि इकडे ह्या पेंटिंग्स पण आहेत। त्यानंतर आहे ना हा अलंकारित तमिळनाडूचा स्टॉल आहे। इकडे तुम्ही बघू शकता बघा, तमिळनाडूचे आपल्याला साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय बघा। वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला इथे बघायला मिळतात। ही बघा ही ग्रीन वाली तुम्ही बघू शकता, हिची प्राइस आहे ना 5500 रुपीज आहे। असं व्हाईट मध्ये खूप सारं कलेक्शन आहे, हे पूर्णपणे कॉटनचं मटेरियल आहे बघा। ही पेंटिंग वाली साडी आहे, हिची पण प्राइस 3500 रुपीज आहे। ही पिंक मध्ये एक तुम्ही बघू शकता, ही पण खूप सुंदर आहे, हिची पण प्राइस आहे ना 4000 रुपीज आहे। असं साड्यांचं आहे ना पूर्ण कॉटन साड्यांचं कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळतंय। त्यानंतर आहे ना इथे तुम्ही ही जी मागे आहेत ना ही फुलं बघतायत ना, ही फुलांमध्ये ना त्यांनी पूर्णपणे ज्वेलरी बनवलेली आपल्याला बघायला मिळते बघा। ह्याच्या आतमध्ये आहेत ना ही ओरिजिनल फुल आहेत, त्याचे ह्यांनी आहेत ना हे असे हेअर क्लिप बनवलेले आपल्याला बघायला मिळतात। हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघा। ह्याच्यामध्ये पण हे सगळे ओरिजिनल फुल आहेत। त्यानंतर तुम्ही हे पण क्लिप बघतायत, त्यानंतर हे ब्रेसलेट्स आहेत। हे बघा हे ब्रेसलेट बघा किती सुंदर आहे, पूर्णपणे फ्लोरल आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। हे बघा खूप सुंदर 500 रुपीजचं हे ब्रेसलेट आहे। ह्याच्यामधलं कोणतं पण घ्याल ना तर 500 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळतंय हे। आणि त्यामध्ये त्यांना तुम्ही हे इयरिंग्स पण बघू शकताय बघा, हे सगळे इयरिंग्स आहेत फ्लोरल मध्ये, खूप वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात। हे बघा
ह्याच्यामध्ये 4 कलरचे आहेत, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजतं की हे ओरिजिनल फ्लॉवर्स आपल्याला बघायला मिळतात। 600, ये कितना 700। हे बघा, हे छोटेवाले आहेत ना, हे 600 रुपीजचे आहेत आणि त्यानंतर हे मोठेवाले आहेत हे 700 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळतात। त्यानंतर हा एक तुम्ही बघू शकता, हे ना, हे आहेत ना पुठ्ठ्यापासून, ओके, हे बघा पुठ्ठ्यापासून बनवलेलं आहे पूर्ण, त्यामध्ये घोड्याचं हे आणि असा हात दाखवलेला आहे खालती आणि असं लाकडाचं हे पूर्णपणे पुठ्ठ्यानी बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं हा 8 पीस। त्यानंतर आहे ना हा कर्नाटकचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण आहे ना कर्नाटकची ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते। बघा, इयरिंग्स आहेत पूर्णपणे ना हे वुडननी बनवलेले आपल्याला बघायला मिळतात। हे बघा 799 रुपीजचं आहे। मॅम, ये किससे बना हुआ है? वुड अँड फॅब्रिक। वुड अँड फॅब्रिक आहे ना, हे बघा पूर्णपणे ना वूड आणि फॅब्रिक पासून याच्यावरती आहे ना हे फॅब्रिक आहे। अशी खूप सुंदर ज्वेलरी आपल्याला इकडे बघायला मिळते। 699 रुपीज याची प्राइस आहे इयरिंग्सची। आणि असे नेकलेस पण बघू शकता तुम्ही, खूप युनिक नेकलेस आपल्याला बघायला मिळतात। याची पण प्राइस आहे ना 1699 रुपीज आहे। आणि तुम्ही इकडे पूर्ण कलेक्शन बघू शकता, हे बघा किती सुंदर कलेक्शन आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतं पूर्णपणे ज्वेलरीचं। हा बघा, हा पण एक तुम्ही बघू शकता 2199 रुपीज याची प्राइस आहे, खूप सुंदर आहे। हे बघा, हे इयरिंग्स बघा किती मस्त आहेत, मिरर वर्क आहे आणि फॅब्रिक वर्क आहे, 699 रुपीज। त्यानंतर आहे ना हा अर्बन मंकीचा आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय। हे बघा, इकडेच ना ह्या सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात। या ज्या कॅप्स तुम्ही इकडे बघतायत ना ह्या 800 रुपीजच्या आहेत। हे बघा, सगळ्या 800 रुपीजवाल्या सेलमध्ये आहेत आणि या इकडे लावलेल्या आहेत या 600 रुपीजवाल्या आहेत। आणि असे खूप सारे टी शर्ट्समध्ये वगैरे व्हरायटी बघायला मिळते आपल्याला। हे बघा, अर्बन मंकीची ही कॅप आहे आणि खूप युनिक कॅप आपल्याला इकडे बघायला मिळतात अर्बन मंकीजच्या। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, हे असं पाईप्सचं एक बनवलेलं आहे, म्हणजे ह्या बाजूनी बोलायचं आणि तिकडे आवाज येणार, त्याचा आकार असा आहे बघा। आता ह्या बोलतोय इकडे, तिकडनं तुम्हाला त्याचा आवाज येतो, असं हे बनवलेलं 8 पीस बघायला मिळतंय। त्यानंतर हे पण तुम्ही एक बघू शकताय बघा, पूर्णपणे ना हे असं चैन असतात ना, चैनींपासून बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि वरती असं सगळं पॅचवर्क मध्ये आपल्याला हा 8 पीस बघायला मिळतोय, खूप सुंदर आहे। Human being's brain, and together this is half and whole. And since we are fashion students, हमने कैंची और measuring tape depict किया है। कैंची depicts transformation since we cut a fabric and we transform it into something else. And measuring tape depicts accuracy. Zippers connects two things, connects everything, connects to people like you guys are connecting with us right now. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही हा बघतायत ना राजस्थानचा स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता हरिओम हँड प्रिंट्सचं हे सगळे प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात, खूप सुंदर सुंदर आहे। दादा क्या है ये? दुपट्टा है सर। दुपट्टा है, सब दुपट्टा है यहाँ पे लगे हुए सब दुपट्टे। अच्छा, ये साड़ी है ना, ये अपने दुपट्टे क्या रेंज है? 5550। अच्छा, 5550 रुपीजला आहे ना आपल्याला हे दुपट्टे बघायला मिळतात। और ये साड़ी से क्या अपना रेंज स्टार्ट होता है? ये 15550। अच्छा, 50,500 में एंड ब्लॉक प्रिंट है वो 4500। अच्छा, और ये कौन सा साड़ी है सब? ये माहेश्वरी के अंदर महेश्वरी है सब। अच्छा, हे बघा महेश्वरी मध्ये, और ये फॅब्रिक भी मिळत आहे ना सब? हे बघा, फॅब्रिक पण आपल्याला इकडे पूर्ण वेल्वेट मध्ये, सिल्क वेल्वेट मध्ये, आणि हे असे स्कार्फ पण आहेत। हे बघा, खूप मस्त आहे। कितने वाला आहे दादा स्टोल? अच्छा, हे बघा 950 रुपीजला आहेत ना हे स्टोल आपल्याला इकडे बघायला मिळतात, खूप सुंदर आहे ते बघा 950च्या रेंजमध्ये। पूर्ण आहे ना रोडवरती आहेत ना आपल्याला हे असे स्टॉल बघायला मिळतात आणि ह्या बाजूला तुम्ही रोडच्या मध्ये बघू शकता, खूप मोठी जागा आहे इकडे आपल्याला आहेत ना असे 8 पीसेस सगळे बघायला मिळतात। आणि पूर्ण एंड पर्यंत तुम्ही तिकडे मागे बघू शकता, पूर्ण एंड पर्यंत आहे ना रोडवरती आपल्याला असे खूप सारे आहेत ना 8 पीस बघायला मिळतात या एक्झिबिशन मध्ये। आणि रोडच्या दोन्ही साईडला बघाल तर हे असे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर आहे ना तुम्ही हा एक स्टॉल बघतायत, महाराष्ट्राचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही जेवढे पण बघतायत ना सगळ्या पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात। हे बघा, खूप सुंदर सुंदर आपल्याला इकडे आहेत ना पेंटिंग बघायला मिळतात। हे बघा, हे वैशाली काळे मॅडम आहेत, त्या ह्या आर्टिस्ट आहेत, त्यांनी हे सगळे पेंटिंग बनवलेले आपल्याला इकडे बघायला मिळतात।
हे बघा जवळून तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्याला आहे ना इकडे शंकरांची ही आपल्याला पेंटिंग बघायला मिळते. त्याचसोबत ही पण बघू शकता, खूप सुंदर. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की ही पेंटिंग आहे. खूप म्हणजे हा त्याला मस्त असा 3D लुक आपल्याला बघायला मिळतो. आणि ही जी तुम्ही बघतायत ना ही 35,000 रुपीजची आपल्याला पेंटिंग बघायला मिळते. त्यानंतर बघा हे ना आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे आणि हे पूर्ण आहेत ना हे लेदर पासून बनवलेले आपल्याला हे लॅम्प वगैरे बघायला मिळतात. हे बघा असे इयरिंग्स आहेत, त्यानंतर हे सगळे असे वॉल पिट्स आहेत आणि हे पपेट्स पण आहेत. इकडे तुम्ही हे रावणाचा पपेट बघू शकता. हे असे वेगवेगळे आहेत ना पपेट्स पण आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे बघा हे ना रावणाचं पपेट आहे. त्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता, हे पूर्ण त्यांचे आहेत ना हात पाय वगैरे असे हालतात. खूप सुंदर कलेक्शन आहे या स्टॉलवर. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही आहे ना हा तमिळनाडूचा स्टॉल बघताय. द गुड डॉल असा हा स्टॉल आहे आणि आहेत ना यांच्या युनिक आहेत ना डॉल आपल्याला बघायला मिळतात. हे बघा किती सुंदर सुंदर डॉल आहेत आणि एकदम आहेत ना पूर्ण हँडक्राफ्ट आहेत, हाताने बनवलेल्या डॉल बघायला मिळतात. हे बघा नऊवारी साडी घातलेली पण आहे आपल्याला बघायला मिळते आणि साडीवरची आहे. खूप युनिक आहेत, तुम्ही इथे आतमध्ये पण बघू शकता आणि यांची प्राइस आहे ना 400 रुपीज आहे. हे बघा यावाला तुम्ही बघतायत ना 400 रुपीजला आहेत. हे बघा हे असे छोटे छोटे जे तुम्ही बघतायत ना हे 400 रुपीज यांची प्राइस आहे. त्यानंतर त्या तिथे मोठ्या म्हणजे ह्या ज्या आपण बघितल्या या 600 रुपीजच्या आहेत, मी 400 बोललो. त्यानंतर इकडे पण आहेत ना तुम्ही हे खूप सारे बघतायत ना त्या सगळ्या 600 रुपीजच्या आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि खूप सारी व्हरायटी तुम्ही बघू शकता. कोणी कोणी आहे ना लोकली मेड केलेले आहेत ना त्यांचे पण इकडे आपल्याला पोस्टर बघायला मिळतात. हे बघा यांनी असं बनवलेले पूर्ण डॉल्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हे बघा हा एक तुम्ही बघू शकता इकडे एक घोड्याचा पूर्ण आहे ना असं मिरर पासून बनवलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्याच बाजूला आहे ना इकडे तुम्ही हे बघा हॉगवर्ड्स हाऊस, हॅरी पॉटर मधली आहे ना हॉगवर्ड्सची ही कॅप आपल्याला बघायला मिळते. बघा सगळेजण घालून आहे ना फोटो काढतायत हॉगवर्ड्सची कॅप. त्यानंतर हा पण तुम्ही इकडे एक हॉर्स बघू शकताय. बघा असं सगळे आहेत ना कपडे लटकवलेले आहेत आणि किती युनिक बनवलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बघा सगळे आहेत ना वेस्ट जे फॅब्रिक असतात ना त्या फॅब्रिकनी पूर्ण हा कव्हर केलेला आपल्याला इकडे बघायला मिळतो. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघतायत ना हा इकडे हा हॉर्स आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता एक स्टिकर लावलंय, तरी पण त्याचं पूर्ण रिफ्लेक्शन आहे ना त्या मिरर मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. बघा किती सुंदर बनवलेलं आहे त्यांनी, एकदम युनिक आहे. हे बघा जवळून तुम्ही बघू शकता हा इकडे हॉर्स आहे आणि इकडे हे असं एक पोस्टर लावलेलं आहे वेगळ्या पद्धतीचा आणि तरी पण तो पूर्णपणे हॉर्स त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिकडे बघायला मिळतंय. मागे काहीच नाही तुम्ही बघू शकताय. बघा इकडे मागे काय आहे, हा इकडे हा मिरर आहे, या बाजूला नॉर्मल मिरर आहे. त्यानंतर नाही बघा उत्तराखंड प्लेटचा हा स्टॉल आहे. इकडे पण तुम्ही ना हे सगळे आहेत ना उत्तराखंडचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात, पूर्णपणे हँडमेड आहेत. हे बघा यांनी हे हँडमेड बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. हे बघा रोडवरती जेवढे पण असे आहेत ना घोड्याचे आहेत ना आर्ट पीस बनवलेले मी तुम्हाला दाखवतोय. बघा इकडे एक असा युनिकॉर्न टाईप हा हॉर्स बघायला मिळतोय. त्याच्याच बाजूला आहे ना हा एक इकडे बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर मध्ये काळा घोडा आणि पूर्ण असे सगळे बाजूला आहेत ना कावळे बसलेले बघायला मिळतात. हे बघा हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुढे आल्यावरती हा एक तुम्ही कलरफुल हॉर्स बघतायत ना. हे बघा किती वेगळा आणि आहे ना प्रत्येक याची आहे ना डिटेल तुम्हाला इकडे बघायला मिळते, पण आता आपण एवढी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत. त्याचसोबत आहेत ना इथे स्टॉल पण खूप सारे आहेत ना आणि गर्दी तुम्ही बघू शकता. त्यामुळे ना आपण या व्हिडिओमध्ये जास्ती प्रोडक्टची आहेत ना प्राईस विचारू नाही शकत आहेत, तरी पण जेवढी मला प्राईस समस्या आहे ना तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. त्यानंतर हे बघा हरियाणाचा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना हे पूर्ण तांब्याचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात. हे बघा हे असं की होल्डर आहे 3200 रुपीजला. त्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता 1600 याची प्राइस आहे. हे पान तुम्ही बघू शकता 15,000चं, खूप हेवी क्वालिटीचं आहे आणि असे पूर्णपणे आहेत ना हे आपल्याला तांब्याचे प्रोडक्ट बघायला मिळत आहेत इकडे. हे बघा हे आहेत ना हे पण असं बघू. हा बघा हा सेट आहे 3 याचा 12,000 रुपयाला. हा 10,000 रुपीजचा पीस आहे, खूप सुंदर. हा बघा किती मस्त घोडा आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट कलर मध्ये ना पूर्ण असा मिरर वर्क केलेलं आहे त्याच्यावरती.
खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे पण आहे ना अशी एक घोडा गाडी टाईप बनवलेलं आहे, पूर्णपणे मॅकॅनिझमनी बनवलंय ते बघा. मशिनरीजचे गिअर वगैरे असतात ना त्यापासून बनवलेलं आहे. त्यानंतर इकडे तुम्ही हा एक ज्यूट पासून म्हणजे आपली जी सुतळ असते ना त्या सुतळ पासून बनवलेलं आहे बघा. पूर्ण याला बनवण्यासाठी ना 1.5 महिना लागला त्यांना. हे बघा या दादांनी बनवलेलं आहे, पूर्ण 1.5 महिन्यामध्ये हा रेडी झालेला आहे. त्यानंतर आहे ना हा तुम्ही एक बघतायत ना ह्याच्यावरती आहे ना तुम्ही हे बघा जुन्या खेळणी आहेत सगळी, म्हणजे पूर्णपणे वेस्ट जे असतं ना हे बघा सीडी आहेत जुन्या जुन्या, त्यानंतर लहान मुलांची तुटलेली खेळणी, त्यानंतर हे असे डब्बे वगैरे तुम्ही बघू शकता प्लास्टिकचे, त्याच्यापासून आहे ना पूर्णपणे हा असा आर्ट पीस बनवलेला आपल्याला बघायला मिळतोय बघा. आणि इथे आतमध्ये आहे ना हे पण पूर्ण आहेत ना प्लास्टिकच्याच पिशव्या आहेत, त्या पिशव्यांना फोल्ड करून वेगवेगळ्या कलरचं असं पूर्णपणे ना प्लास्टिकचं बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे ना हे बघा हे इकडे आपल्याला हा कालाघोडाचं आहे ना ह्याच्यात इकडे आपल्याला हे या सेक्शन पण एक बघायला मिळतं. या सेक्शन मध्ये पण खूप सारे स्टॉल लागलेले बघायला मिळत आहेत आपल्याला. त्यानंतर हे बघा दिल्लीचा हा स्टॉल आहे आणि पूर्ण आहे ना इकडे आपल्याला दिल्लीची ज्वेलरी बघायला मिळते बघा. किती युनिक ज्वेलरी आहे. हे पूर्ण इयरिंगचं सेक्शन आहे साईडला पूर्णपणे. आणि त्यानंतर इकडे हे पूर्ण हे लावलेले बघायला मिळतात आपल्याला, नेकलेसेस बघायला मिळत आहेत. हे बघा हे एक तुम्ही बघू शकता एलिफंटचं आहे, एकदम युनिक आणि विंटेज ज्वेलरी बघायला मिळते आपल्याला या स्टॉलवरती. खूप सुंदर आहे बघा, ते असं हसली टाईपमध्ये येतं. त्यानंतर खूप युनिक ज्वेलरीचे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता इथे नेकलेसेसमध्ये. त्यानंतर आहे ना हे ना महाराष्ट्राचा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना आपल्याला तुम्ही हे जे बघतायत ना हे जेवढे पण प्रोडक्ट बघतायत ना सगळे टेराकोटापासून बनवलेले बघायला मिळतात, चिकन मातीपासून. हे बघा हे असे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, त्यानंतर हे असे मोठमोठे तुम्ही प्लेट्स वगैरे बघू शकता, बाउल्स वगैरे आहेत. आणि हे जे बघतायत ना तुम्ही हे त्यांनी असे बाहुले बनवलेले आहेत टेराकोटापासून. खूप सुंदर 700-800 रुपये त्यांची प्राइस आपल्याला बघायला मिळते. हे बघा हे ना असे याला लेग्स वगैरे हलणारे आपल्याला बघायला मिळतात. ही हनुमानाची बघू शकता, खूप सुंदर आहे. शंकराजी आहे बघा, आपल्याला मुंबई पोलीस आपल्याला इकडे बघायला मिळतात. असं खूप सारे आहेत ना सुंदर प्रोडक्ट आपल्याला ना टेराकोटापासून या स्टॉलवरती बघायला मिळतात. त्याचसोबत आहे ना तुम्ही हे हँगिंग पण बघू शकता. हे बघा खूप सुंदर सुंदर बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. इकडे गणपती बाप्पाचा बघा, बाकी हे कितीला आहे? 1500 रुपीज. हे सगळे 1500 वाले आहेत. हे बघा हे सगळे इथे तुम्ही बघतायत नाही सगळे 1500 रुपीजचे बघायला मिळतात. असेच आहे ना तुम्ही आतमध्ये पण बघू शकता खूप सारे. हां स्कूल ड्रॉपर्स बॉईज अच्छा आणि स्लम्स एरियाच्या लेडीज आहेत ना त्यांच्यापासून हे सर्व प्रोडक्ट बनवले. त्यांना त्यांनी बनवले. त्यांच्यासाठी मार्केटिंग करतो आम्ही. ओके खूप सुंदर. आणि प्राइस पण सगळ्यांची प्राइस रिजनेबल रिझनेबल आहे. खूप मस्त आहे बघा. असे सगळे आहेत ना महाराष्ट्रातले प्रोडक्ट हे आपल्याला बघायला मिळतात. तर गाईस तुम्ही बघितलं आज आपण हे कालाघोडा आर्ट फेस्टिवल पूर्णपणे एक्सप्लोअर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.